नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करतोय क्वेश्चन नंबर 3 ऑफ एक्सरसाइज 2.4 ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता फंक्शन डिक्रीजिंग आहे असं आपण कधी म्हणतो? जर एफ डॅश ऑफ म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा स्ट्रिक्टली लेस दॅन 0 ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण फंक्शन डिक्रीजिंग आहे म्हणतो. स्ट्रिक्टली लेस दॅन 0 म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह जर असेल तर अशा एक्सच्या व्हॅल्यूजसाठी फंक्शन काय असतो? डिक्रीजिंग. मीन्स फंक्शन इज सेड टू बी डिक्रीजिंग इफ इट्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट? लेस दॅन 0, निगेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर मग आपण फंक्शन डिक्रीजिंग आहे म्हणतो. मग आता आपण अशा एक्सच्या व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू की जिथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह येईल. मग त्यासाठी आपल्याला पहिले तर डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, म्हणून आपण या फंक्शनला डिफरन्शिएट करू. सो लेट अस ट्राय टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स वी आर डिनोटिंग बाय एफ डॅश ऑफ एक्स. आता हा 2 जशाला तसा ठेवा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². 3x² इंटू 2 विल बी इक्वल टू 6x². इथे x² चा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू -3 इज -6x आणि -12x चा डेरिव्हेटिव्ह -12. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. इथे x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. 1 इंटू -12 -12. या सगळ्या टर्ममधून जर 6 कॉमन घेतला तर बघा काय मिळेल आपल्याला. इथे रिमेनिंग टर्म असेल x², इथे रिमेनिंग टर्म असेल -x आणि इथे रिमेनिंग टर्म असेल -2. जस्ट सिम्पली आपण 6 कॉमन घेतलाय. आता हा 6 जशाला तसा ठेवू. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याचे फॅक्टर्स पाडायचेत आपल्याला. या x² चे फॅक्टर्स मिळतील x इंटू एक्स आणि -2चे असे फॅक्टर फाइंड करायचेत की त्यांची ॲडिशन एक्सच्या कोइफिशियंट एवढी म्हणजे -1 आली पाहिजे. तर -2चे फॅक्टर -2 इंटू 1 जर घेतले त्यांचं मल्टिप्लिकेशन पण -2 येतं आणि यांची ॲडिशन देखील -1 येते. म्हणजे एक फॅक्टर झाला x-2 आणि एक फॅक्टर झाला x+1. आता आपलं एक्झाम्पल कशाशी रिलेटेड आहे? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. तर आपण इथे म्हणणार एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ. कधी स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल? जर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर फंक्शन काय असेल? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता आपण एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू बघा. दॅट इज इफ आपण या एफ डॅश ऑफ एक्स ला त्याच्या व्हॅल्यूने रिप्लेस करू. म्हणजे 6 इंटू x-2 इंटू x+1 ने रिप्लेस करू. आता याला सिम्प्लिफाय करत अशा एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करू की त्यासाठी ही किंमत लेस दॅन 0 असेल. दॅट इज इफ. सगळ्यात पहिले आपण 6 इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करू. 6 इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही साईडला 6 ने डिवाइड करू. लेफ्ट हँड साईडला 6 ने डिवाइड केलं तर हा 6 रिप्लेस होईल. उरेल x-2 इंटू x+1 आणि राईट हँड साईडला जर 6 ने डिवाइड केला तर 0 डिवायडेड बाय 6 झिरोच मिळेल. आता इथे खूप व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह कधी येऊ शकतो? जर त्या दोन नंबरपैकी एक नंबर काय असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे. मग एकतर पहिला नंबर निगेटिव्ह असेल किंवा दुसरा नंबर निगेटिव्ह असेल तरच मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येऊ शकतं. बघा इथे मी एक उदाहरण घेतलंय. -3 इंटू 2 इज -6 अँड 3 इंटू -2 इज -6. दोघांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह कधी आलं? ज्यावेळेस या दोनपैकी एक नंबर निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल. मग होऊ शकतं पहिला जर निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असणार किंवा पहिला पॉझिटिव्ह असला तर दुसरा निगेटिव्ह असेल. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह त्याच वेळेस येऊ शकतं त्यावेळेस त्या दोघांपैकी एक कोणीतरी निगेटिव्ह असला पाहिजे. सो दॅट इज इफ. म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो की x-2 जर निगेटिव्ह असेल तर x+1 हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे किंवा मग x-2 जर पॉझिटिव्ह असेल, x-2 पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल तर मग x+1 हा निगेटिव्ह असला पाहिजे म्हणजे लेस दॅन 0 असला पाहिजे. तर या दोन केसेस मिळतात इथे. परत या दोन केसेसला सिम्प्लिफाय करूत. सो दॅट इज इफ. चेक करा आता काय मिळतंय आपल्याला. आता पहिल्या कंडिशनला जर सिम्प्लिफाय केलं
तर दोन्ही साईडला 2 ॲड करावं लागेल हा -2 रिप्लेस करण्यासाठी. मग इथे मिळेल दोन्ही साईडला 2 जर ॲड केला तर हा -2 कॅन्सल होईल, इकडे मिळेल 0 + 2 = 2 अँड x इथे 1 रिप्लेस करण्यासाठी 1 सबट्रॅक्ट करणार दोन्ही साईडला, इकडे उरेल x आणि इकडे 0 - 1 = -1. सो 1 सबट्रॅक्ट करावं लागेल, इकडे 1 सबट्रॅक्ट केला तर मिळेल x आणि इकडे 1 सबट्रॅक्ट केला तर मिळेल -1. इथे हा -2 रिप्लेस करण्यासाठी 2 ॲड करावं लागेल. 2 ॲड केला लेफ्ट हँड साईडला तर राईट हँड साईडला पण 2 ॲड करा. इथे हा 1 रिप्लेस करण्यासाठी 1 सबट्रॅक्ट करणार तर लेफ्ट हँड साईडला सबट्रॅक्ट करा आणि राईट हँड साईडला पण सबट्रॅक्ट करा, तर इकडे 0 - 1 मिळेल -1. आता आपण चेक करू की कोणते नंबर या दोन्हीही कंडिशन काय करतात, सॅटिस्फाय. मग आता तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू कशापेक्षा ग्रेटर आहे, -1 पेक्षा. एक्स इज ग्रेटर दॅन -1, एक्स इज ग्रेटर दॅन व्हॉट, -1. आणि कशापेक्षा लहान आहे, 2 पेक्षा लहान. म्हणजेच एक्स हा -1 आणि 2 च्या मध्ये लाई होतो. या दोन्ही कंडिशन एकत्र केल्या आपण. ऑर आता तुम्हाला असे नंबर सांगायचे की जे 2 पेक्षा मोठे असेल, मीन्स ग्रेटर दॅन 2 आणि -1 पेक्षा लहान. असा कोणता नंबर असू शकतो का हो की जे 2 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडच्या पार्टमध्ये पण लाय झाले पाहिजे आणि 1 पेक्षा लहान म्हणजे इकडच्या पार्टमध्ये पण लाय झाले पाहिजे. असं शक्यच नाही, म्हणून आपण इथे लिहिणार दिस इज इम्पॉसिबल. दिस इज इम्पॉसिबल. सो दिस इज इम्पॉसिबल हे शक्यच नाही, म्हणून आता ही कंडिशन आपण गृहीत नाही धरणार, कारण हे शक्यच नाही. मग काय मिळालं आपल्याला की जर एक्सची व्हॅल्यू -1 आणि 2 च्या मध्ये लाय झाली तर फंक्शन काय असेल, डिक्रीजिंग. हेन्स वी कॅन से दॅट f of x is strictly decreasing if x belongs to कशाच्या मध्ये लाय होत असेल तो -1 आणि +2. म्हणजेच काय झालं, यालाच दुसरं असंही लिहू शकतो, x is greater than -1 and less than 2. In this way we have got such values of x for which the given function is strictly decreasing. Now see the example number 2. In this case what is the function, f of x is equal to x plus 25 upon x. चला आपल्याला इथे चेक करायचे की फंक्शन हा कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी डिक्रीजिंग आहे. त्यासाठी आपल्याला फंक्शन काय करावं लागेल, डिफरन्शिएट. सो वी आर डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, 1 plus 25 is a constant term, keep it as it is. What is derivative of 1 by x? हा 25 साइडला ठेवला, त्याची रिमेनिंग टर्म आहे 1 by x. And we know that derivative of 1 by x is -1 upon x square. याला काय लिहिता येईल आता, हा 1 जशाला तसा ठेवू. 25 into -1 upon x square is -25 upon x square. In this way we have got the value of f dash of x. आता ही f dash of x ची व्हॅल्यू कोणत्या पार्टमध्ये म्हणजे कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी डिक्रीजिंग आहे हे आपण फाइंड करू. तर इथे आपल्याला लिहिता येईल f of x is strictly decreasing if, कधी डिक्रीजिंग म्हणता येईल आपल्याला, जर f dash of x हा काय असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. दॅट इज इफ. मग आता f dash of x ची व्हॅल्यू काय, f dash of x ची व्हॅल्यू 1 - 25 अपॉन x स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू स्ट्रिक्टली लेस दॅन 0 कधी येते ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो दॅट इज इफ. चला याला सिम्प्लिफाय करावं लागेल त्यासाठी. तर हा 1 ॲज इट इज, हा -25 अपॉन एक्स स्क्वेअर जर या साईडला घेतला तर +25 अपॉन एक्स स्क्वेअर होईल. म्हणजेच थोडक्यामध्ये आपण दोन्ही साईडला 25 अपॉन एक्स स्क्वेअर ॲड केला आहे. आता दोन्ही साईडला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आपण. कशाने मल्टिप्लाय करू, एक्स स्क्वेअरने. एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला तर इकडे मिळेल एक्स स्क्वेअर आणि इकडे उरेल 25. ठीक आहे, यासाठी आपल्याला लिहावं लागेल फक्त x इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 असू शकत नाही, कारण x हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. ठीक आहे, म्हणून x हा 0 नसला पाहिजे, कारण दोन्ही साईडला 0 ने मल्टिप्लाय करता येत नाही. आणि 0 जर सोडला तर मग बाकी सगळ्या नंबर्ससाठी असं म्हणता येईल का हो की एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे. डेफिनेटली. जर 0 सोडला तर एक्स फॉर रिमेनिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे निगेटिव्ह नंबर असो किंवा पॉझिटिव्ह नंबर असो, एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असणार आहे. याचा अर्थ दोन्ही साईडला आपण पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे इनइक्वॅलिटी चेंज झालेली नाही. निगेटिव्ह नंबरने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो तर इनइक्वॅलिटी चेंज होत असते. पाहिजेच तर इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. चला 5 हा
10पेक्षा लेस आहे. आता दोन्ही साईडला मी निगेटिव्ह नंबर असे -1ने मल्टिप्लाय केला तर इथे मिळेल -1 आणि इथे मिळेल -10. इझिली आपण सांगू शकतो की -5 ग्रेटर आहे, इज नॉट इट. म्हणजेच निगेटिव्ह नंबरने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटी चेंज होत असते. पण x² हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि आपण दोन्ही साईडला पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं. आता बघा इथे x² हा 25 पेक्षा लेस आहे. x² हा 25 पेक्षा लेस असण्यासाठी x हा या रियल नंबर लाईनच्या कोणत्या पार्टमध्ये लाय व्हायला पाहिजे हे आपण फाइंड करायचा प्रयत्न करू. चला आता हे 25चा स्क्वेअर रूट किंवा याला असं लिहिता येईल x² इज लेस दॅन 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. मग इथे कुठेतरी 0 असेल, इथे कुठेतरी -5 असेल आणि इथे कुठेतरी +5 असेल. आता तुम्ही या -5 आणि +5च्या मधला कोणताही नंबर घ्या, याच्या मधला नंबर, या दोन नंबर -5 आणि +5च्या मधल्या नंबर्ससाठी याच्यामध्ये बरेच नंबर येतात, से -4, -3, -2, -1 वगैरे वगैरे. इकडे पण 1 2 3 4 कोणती पण एक्सची व्हॅल्यू घेतली याच्यामध्ये तर त्याचा स्क्वेअर हा 25 पेक्षा लेसच असेल का, म्हणजे 5² पेक्षा लेसच असेल का. डेफिनेटली तुम्ही -4 जरी घेतलं एक्सची व्हॅल्यू तर इथे -4चा स्क्वेअर किती येईल. -4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर येतो 16 जो की कोणापेक्षा लेस आहे 25. आणि इकडे तुम्ही +4 जरी घेतला तर 4चा पण स्क्वेअर किती येतो 16 जो की 25 पेक्षा लेस आहे. म्हणजे या इंटरवल मधल्या कोणत्या पण एक्सची व्हॅल्यूसाठी प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी x² ची व्हॅल्यू ही 25 पेक्षा लेस असते. आता या इंटरवलच्या बाहेर जर गेलो आपण, समजा 6 घेतला तर 6चा स्क्वेअर 36 जो की 25 पेक्षा लेस नाही आहे. म्हणजेच आपल्याला असे नंबर्स पाहिजे की ज्याच्यासाठी x² काय पाहिजे 25 पेक्षा लेस. आणि ही कंडिशन कधी सॅटिस्फाय होऊ शकते जर एक्सची व्हॅल्यू ही -5 पेक्षा ग्रेटर असेल आणि +5 पेक्षा काय असेल लहान असेल. म्हणजे या इंटरवलमध्ये फंक्शन हा काय, या इंटरवल मधल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी आपली ही कंडिशन सॅटिस्फाय होते, दॅट x² इज लेस दॅन व्हॉट 25. आणि महत्त्वाची कंडिशन x हा कोण नसला पाहिजे 0 नसला पाहिजे. जर 0 झाला तर मात्र 0 का नसला पाहिजे, कारण डिनॉमिनेटरमध्ये 0 नको आपल्याला. x हा डिनॉमिनेटरमध्ये देखील आहे, डिनॉमिनेटरमध्ये 0 नसला पाहिजे. गेटिंग इट. म्हणून आपण x इज नॉट इक्वल टू 0 घेतलंय. मिळाला आपल्याला रिझल्ट. या एक्सच्या किमतीसाठी f ऑफ x ची व्हॅल्यू स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आहे, कारण आपण f' ऑफ x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आणि याला सिम्प्लिफाय करत या किमती काढल्या. म्हणजे ही कंडिशन काय करता सॅटिस्फाय. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर फंक्शन काय होतो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. म्हणून इथे असं म्हणता येईल hence f of x is strictly decreasing if x is greater than -5 and less than +5 and x is not equal to 0. For these values of x, function is strictly decreasing. In this way we have completed this example. Now see the example number 3rd. In this case one function is given to us x³ minus 9x² plus 24x plus 12 and we have to check whether this function is strictly decreasing for which value of x. आणि आपल्याला जर फंक्शन डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग बघायचं असेल तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल आणि f' ऑफ x ची व्हॅल्यू काढावी लागेल, कारण आपली कंडिशन ही डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड आहे. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ will be 3x² minus 9, keep it as it is. Derivative of x² is 2x. 2x into -9 is -18x, and here derivative of 24x will be equals to 24. Derivative of constant term is 0. Once the derivative is known to us, now we are simplifying it. If you'll observe all the three terms, from these three terms we are able to take 3 common. जर आपण सगळ्या टर्म मधून 3 कॉमन घेतला तर इथे रिमेनिंग टर्म असेल x², इथे रिमेनिंग टर्म असेल -6x आणि इथे रिमेनिंग टर्म असेल 8. आता आपण हा 3 जशाला तसा ठेवू. हे जे इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर आपल्याला या x² ला x इंटू x लिहिता येईल आणि 8चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -6. तर 8चे फॅक्टर पडतात 4 इंटू 2 आणि ॲडिशन
6 येण्यासाठी -2 आणि -4 घ्यावं लागेल. म्हणजे पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला x-4 आणि दुसरा फॅक्टर मिळाला x-2. आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे. आपल्याला चेक करायचे आहे की फंक्शन कोणत्या व्हॅल्यूसाठी डिक्रीजिंग आहे. सो वी कॅन से दॅट एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता फंक्शन डिक्रीजिंग कधी असतो? जर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 असेल. दॅट इज इफ एफ डॅश ऑफ एक्स, चला आता एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हीच व्हॅल्यू आहे एफ डॅश ऑफ एक्सची. काय एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू? 3 इंटू x-4 इंटू x-2 इज लेस दॅन 0. आता आपण दोन्ही साईड जर व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर 3 इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करावं लागेल. सो वी आर डिवाइडिंग बोथ साइड बाय 3. इफ आय एम डिवाइडिंग बोथ साइड बाय 3, व्हॉट विल गेट? इथे 3 कॅन्सल होईल. इथे x-4 इंटू x-2 मिळेल लेस दॅन 0. आता इथे जर आपण ऑब्झर्व केला तर या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह त्याच वेळेस असू शकतं ज्यावेळेस फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर सेकंड निगेटिव्ह असली पाहिजे, किंवा फर्स्ट निगेटिव्ह असेल तर सेकंड पॉझिटिव्ह असली पाहिजे. म्हणजे दोन्ही टर्म्स या अनलाईक साईनच्या असल्या पाहिजे. मग आपण पहिले काय कन्सिडर करू? x-4 जर पॉझिटिव्ह असेल तर मग x-2 काय असणार? निगेटिव्ह, लेस दॅन 0. ऑर x-4 जर निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल, तर मग x-2 पॉझिटिव्ह असली पाहिजे, तरच यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येऊ शकतं. आता परत याला सिम्प्लिफाय करू. दॅट इज इफ, आता इथे याला सिम्प्लिफाय केला तर दोन्ही साईडला 4 ॲड केले. समजा आपण 4 ॲड केलं तर इथे 4 कॅन्सल होईल आणि इकडे 0 + 4 काय मिळेल? 4. अँड इथे जर 2 ॲड केला तर इथे 2 कॅन्सल होईल आणि इकडे 0 + 2 काय मिळेल? 2. जस्ट वी आर ॲडिंग 2 ऑन बोथ साईड. हिअर ऑल्सो वी आर ॲडिंग 4 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला 4 ॲड केला तर x इज लेस दॅन 4 मिळेल. आणि इथे जर मी दोन्ही साईडला 2 ॲड केला तर x इज ग्रेटर दॅन 2 मिळेल, किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की -2 इकडे काय होईल? +2. इम्पॉर्टंट पार्ट इज टू सिम्प्लिफाय इट. आता आपण अशा एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करू ज्या या दोन्ही कंडिशन काय करतात? सॅटिस्फाय. म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू 4 पेक्षा मोठी असली पाहिजे आणि 2 पेक्षा लहान असली पाहिजे. असं तर शक्यच नाही. असा कोणताच नंबर नाही जो 4 पेक्षा मोठा आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. म्हणून इथे लिहिणार आपण धिस इज इम्पॉसिबल. आता जर आपण सेकंड कंडिशन बघितली तर एक्सची व्हॅल्यू ही 2 पेक्षा ग्रेटर आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 2. आणि ही कंडिशन जर बघितली तर एक्स इज लेस दॅन 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आणि 4च्या मध्ये आहे. इजंट इट? तर मग आपण इथे काय म्हणू शकतो? हेन्स एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ एक्स इज ग्रेटर दॅन 2 अँड लेस दॅन 4. म्हणजेच याचा अर्थ जर x हा 2 आणि 4च्या मध्ये लाय होत असेल तरच फंक्शन हे काय असतं? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असतं. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनमधले तिन्ही एक्झाम्पल कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की हे व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरत आहेत तुमच्यासाठी तर प्लीज हे व्हिडिओज लाईक करा. चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा.